लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. चिन्ह निवडून आले आणि त्यांनी त्या काळामध्ये त्यांना थोडा काळ मिळाला, पण एक नवी टीम राजकारण समाजकारणात आली. नंतर विभाजन झालं. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं 10 नंतरही मला आमदार म्हणून विधान परिषद आमदार म्हणून सातारा सांगलीतून संधी पवारसाहेबांच्या माध्यमातून मिळाली. त्या माध्यमातून या तालुक्याची सत्ता, तालुक्याच्या ज्या संस्था आहेत, स्थानिक संस्था असतील, सहकारी संस्था असतील, ते ठेवून ह्या तालुक्याच्या सगळ्या संस्था आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण एकसंघपणे ठेवण्यामध्ये आपल्याला आज गेले 15-16 वर्षे यश मिळालेलं आहे. विभाजन झालं तरीसुद्धा तालुका हुतात्म्याचा तालुका, या तालुक्याची परिवर्तनाची आणि लगेच लोकांच्या याच्यामध्ये बदल अपेक्षित असतो, ही भूमिका घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. आजच्या काळामध्ये तुम्ही बघताय की गेल्या आत्ताच्या येणाऱ्या गेल्या 10-14 नंतरच्या काळामध्ये किंवा आत्ता या समाजामध्ये फार मोठा एक दरी निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे. कारण शेतीमालाला 10 वर्षापूर्वी असणारे दर आणि आजचे दर तेच आहेत. सोयाबीनचा 10 वर्षापूर्वी दर 4-4.5 हजार रुपयाच्या पुढे सोयाबीनचे दर नाहीत. इथलं मुख्य पीक असणारं कांदा आणि बटाटा तेही 10-12 रुपयाच्या वरती नाहीत. आलं हे पीक मुख्य पीक होतं, त्याची अवस्था वाईट आहे. एकूण शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे आणि शेती हा 50% जास्त, जो मला वाटतं 60-65% इथला जो सगळा समाज आहे तो शेतीवर अवलंबून आहे. तीच अवस्था नवीन तरुणांना कुठे नोकऱ्या मिळत नाहीत. आज हे आलेलं आहे, नोकऱ्याच्या माध्यमातून तरुण हा अतिशय भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि उद्योगधंद्यामध्ये सुद्धा ह्या सर्वांचा परिणाम म्हणून अतिशय मंदीची परिस्थिती आहे. तर ग्रामीण कारण हे अतिशय अडचणीच्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि त्याचे भविष्यात दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. ही भूमिका घेऊन आपण या तालुक्यामध्ये ह्या असणाऱ्या परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा प्रयत्न करत आहे. आणि ते करत असताना या असणाऱ्या सर्व म्हणजे 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत उमेदवार हे आपल्याला निवडून येतील अशी माझी त्यामध्ये प्रामुख्यानं भावना आहे. त्याचं कारण असं आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक. हे जे आता उघडलेलं राजकारण आणि पैशाच्या माध्यमातून सत्तेतून पैशातून सत्ता, ह्या राजकारणामुळं आज सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीतून दूर पडत जायला लागला, हे माझ्या निदर्शनात आलेलं आहे. आणि समाजासाठी घातक आहे. आज उमेदवार कामाचा किती आहे, त्याचा असणारा सुसंस्कृतपणा किती आहे, चारित्र्य काय आहे हे बघण्यापेक्षा त्याकडे काय पैसे आहेत हे शोधावं लागते नेतेमंडळीला. ही अत्यंत दुर्दैवी स्वातंत्र्याची घटना आहे की आपल्याला आपला प्रतिनिधी बघत असताना त्याच्या कामाचं, त्याच्या चारित्र्याचं किंवा त्याच्या असणाऱ्या सामाजिक भावनेचा विसर पडून केवळ अर्थकारणावरती राजकारण चाललंय आणि हे कुठं जाणार हा माझ्या खऱ्या असून चिंतेची गोष्ट आहे. तरी सुद्धा आम्ही या सर्वांचा त्याच्यामध्ये मेळ घालून या तालुक्याच्या सर्व निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. माझी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे, चांगला आणि वाईट तात्पुरतं बघू नका. याचे परिणाम आता जर जिल्हा परिषद पंचायतीला उमेदवार शोधण्यामध्ये जसे आपल्याला जाणवले, त्यामध्ये आता लगेच योग घातलेल्या जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा हा प्रश्न येणार आहे, सोसायटीच्या निवडणुकीमध्ये येणार आहे. आणि प्रश्न केवळ आता सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. कोणाला तरी खोटी प्रतिष्ठा मिळून राजकारणाची संधी मिळेल, परंतु समाजाच्या दृष्टिकोनातून फायद्याची नाही आहे. हेच तो आपल्या माध्यमातून आणि आज आपल्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जाऊन ही सांगण्याची भूमिका मी याच्यात प्रामुख्याने घेतलेली आहे. माझा विश्वास आहे या तालुक्यातली पंचायत समिती ही याच विचाराच्या, म्हणजे घड्याळ चिन्ह आणि काँग्रेस याच विचारावरती राहील. आणि जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार, मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या तालुक्यातला असताना 7 उमेदवार जिल्हा परिषद सदस्य गेले होते, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त उमेदवार आणि पंचायत सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या सहकारी पक्षाचीच राहील, ही या निमित्तानं आपल्याला आश्वासित करू इच्छितो. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.